नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये. जी भयकथा आज आपण ऐकणार आहोत ती कथा छोटीच आहे, पण खूप काही सांगून जाते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मग सुरुवात करूया आजच्या भयकथेला. या कथेचं नाव आहे एक वाडा पछाडलेला आणि या कथेचे लेखक अविनाश जोईल. मुंबईमध्ये आल्यावर मोहन आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये व्यस्त झाला, परंतु तो न विसरता गावी पत्र पाठवत असे. त्या दोघीही जातक पाखराप्रमाणे मोहनच्या पत्राची वाट पाहत असत. मोहनला त्यांची खयाली खुशाली समजल्यावर तो समाधानाने काम करत असे. असेच महिने लोटत जात होते. सगळे आनंदी असतात आणि अचानक मोहनची पत्नी सुरेखा ही आजारी पडते. आधी साधारण सर्दी आणि खोकला आहे म्हणून सुरेखा आणि पार्वतीबाई दोघी पण दुर्लक्ष करतात. परंतु नंतर दिवसागणिक प्रकृती खालावत जाते. वैद्य आणि डॉक्टर यांचाही गुण येत नव्हता. पार्वतीबाई मोहनला कळवत नाही, कारण उगाच तो काळजी करत बसेल म्हणून. आता एव्हाना सुरेखाची प्रकृती खूप खालावली होती. तिला नीट चालताही येत नव्हतं. यातच एकदा चालत असताना पाय अडकून सुरेखा डोक्यावर आदळते आणि तिथेच बोहळ येऊन पडते. त्यातच तिचा मृत्यू होतो. पार्वतीबाई हा धक्का पचवू शकत नाही. हृदयाच्या रुग्ण असल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यातच त्यांचाही अंत होतो. दोघीही घरामध्ये मृतावस्थेत पडलेल्या होत्या. आठवडा उलटून गेला तरीसुद्धा कोणाला कल्पनाही नव्हती, कारण त्यांचा वाडा हा गावापासून बराच लांब होता. त्यामुळे तिथे सहसा कोणीही फिरकत नसे. एके दिवशी गावातील एक व्यक्ती लाकडाचा भारा आणण्यासाठी जंगलात गेला होता. परंतु एवढे दिवस देशमुखांच्या घरातील कोणीही व्यक्ती गावाजवळ फिरकला नसल्यामुळे तो विचारपूस करण्यासाठी त्यांच्या वाड्यावर गेला आणि पाहतो तर काय, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अरे ह्या काय झाला, गावक सगळ्यात सांगू खोया. तसाच तो गावात जातो आणि आरडाओरड करतो. तेथे त्याच्या आवाजाने सर्व गावातले जमा होतात. तो खूप घाबरलेला असतो. गावातला एक म्हातारा पुढे येतो आणि त्याला विचारतो, काय रे पक्या, शिरा पडवतो का, कशा का रडतस? पक्या थरथरत त्यांना पाहिलेला सगळा प्रकार सांगतो. गावातले सगळे घाबरतात आणि वाड्याच्या दिशेने निघतात. गावातली वाड्याजवळ येतात तर सगळीकडे दुर्गंध पसरलेला असतो. गावकरी हे पाहून घाबरतात. गावात भीतीचे वातावरण होते. गावातली ज्येष्ठ मंडळी चर्चा करू लागतात. गावातले ठरवतात की आता आपल्याला मृतदेहाचे अंत्यसंस्कार करावे लागतील, कारण मृतदेह ठेवू शकत नव्हती. त्यातून दुर्गंध येत होता आणि मोहन मुंबईमध्ये राहत होता आणि त्या काळात दूरध्वनीची सेवाही उपलब्ध नव्हती. गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार उरकले आणि त्याला तार करून कळवले. तार मिळताच मोहनला धक्काच बसतो. त्याचे अश्रू अनावर होतात, कारण एकाच वेळी त्याची आई आणि त्याची बायको दोघींच्या मृत्यूच्या बातमीमुळे त्याच्यावर डोंगर कोसळलेला असतो. तसाच तो लगबगीने गावी जाण्यास निघतो. तो दुपारचा निघाला असतो. त्यात त्याला गावी पोहोचायला पार रात्र होते. तो अंधाऱ्या जंगलातून वाड्याच्या दिशेने निघतो. त्याच्या मनात नाना प्रकारचे विचार येत असतात. तो वाड्याच्या जवळ पोहोचू लागतो. दुरूनच त्याला वाड्याच्या दिशेने थोडा उजाड दिसतो. तो वाड्याच्या दिशेने जाऊ लागतो. वाड्यात पोहोचताच बघतो तर काय, त्याची आई आणि त्याची बायको दोघीही घरात असतात. मोहन आलेला पाहून त्याच्या आईला आणि त्याच्या बायकोला खूप आनंद झालेला असतो. त्या धावत त्याच्या जवळ येतात. त्याची आई विचारते, अरे मोहन्या, अचानक कसं येईलस? तिच्या डोळ्यात अश्रू असतात. त्याची बायको त्याच्यासाठी पाणी घेऊन येते. हा सारा प्रकार पाहून मोहन गांगरून जातो. त्याला काही कळेनासं होतं. त्याला वाटतं कोणीतरी त्याची चेष्टा केली आहे. तो सर्व प्रकार विसरून आनंदी असतो, कारण त्याची आई आणि त्याची बायको दोघीही सुखरूप असतात.
त्या दोघीही मोहन आल्यामुळे खूप खुश असतात आणि त्यांच्या आवडीचे जेवण बनवू लागतात. हे सर्व पाहून मोहनचे डोळे भरून येतात. तो वाड्याच्या बाहेर अंगणात बसून त्या दोघींना निहाळत असतो. अमावस्येची रात्र असते. सगळीकडे अंधार असतो. रातकिड्यांचा किरकिराचा आवाज येत असतो. थंड वारा वाहत असतो. दिवसभराच्या प्रवासामुळे तो दमलेला असतो. तिथेच त्याचा डोळा लागतो. त्याची आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. मोहन्या, बाळा उठ, जेवूक चल, भूक लागली असात ना तुका. तेवढ्यात त्याची बायको येते. अहो, तुमका आवडता म्हणून सुकाट आणि आळूचं फतफत केलंय. मोहनच्या तोंडाला पाणी येतं. तो लगेच जेवायला बसतो. तिघेही एकत्र जेवतात. जेवण झाल्यावर तिघं गप्पा मारत बसलेले असतात. मोहनला खूप झोप आलेली असते. तो सुरेखाला दिवे बंद करायला सांगतो. त्या काळी वीज नव्हती, त्यामुळे लोक रॉकेलचा दिवाच वापरत असत. तर सुरेखाने हात लांब करून दिवा विझवला आणि मोहन ते पाहत होता. एव्हाना त्याला आता दरदरून घाम फुटलेला असतो. तो आता पार घाबरतो, पण त्याने त्या दोघींना तो घाबरला असल्याची जाणीव करून न देता तेथून बाहेर पाडायचं ठरवतो. आये, खूप जास्त जेवूक दिलंस, जरा बाहेर चलून येते. होय बाळा, लवकर ये. मोहन शतपावली करायला जातो सांगून थेट गावात जातो. तिथे सरपंचांच्या घरी जातो. मोहनला घाबरलेला पाहून सरपंच त्याला विचारतात, काय रे मोहन्या, कधी येईलस आणि एवढा घाबरलस कशाक? मोहन त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो. सरपंच त्याला रात्रभर त्यांच्या घरी राहायला सांगतात आणि सकाळी वाड्यावर गावकऱ्यांसोबत जायचं ठरतं. पहाटे ते दोघे उठून काही निवडक गावकऱ्यांसोबत वाड्यावर येऊन पोहोचतात, तर घराला कुलूप असतं. सरपंच पुढे येऊन पाहतात आणि म्हणतात, अरे मोहन्या, ह्या तर मी बंद केलेला तसाच हा. मोहन विचारात पडतो, कारण त्याने काल बराच वेळ त्या दोघींबरोबर घालवलेला असतो. तो गावकऱ्यांना कालचा प्रकार सांगत असतो. त्यातील एक ज्येष्ठ पुढे येतात आणि बोलतात, ह्या काहीतरी विपरीत असा. तुझं नशीब चांगलं होतो म्हणान तू वाचलास. तेथे गावकरी नारळ देतात आणि मोहनला घेऊन गावात जातात. मोहनला गावकरी समज देतात आणि त्याला तेथून जाण्यास सांगतात. मोहन मुंबईला जाण्याचं ठरवतो. तेथून निघताना मोहनला खूप भरून येतं. त्याचे पाय निघताना जड झालेले असतात, कारण त्याचे घर, त्याच्या आठवणी त्या वाड्यामध्येच असतात. त्याची आई आणि बायको दोघेही गेलेले असतात. भरल्या अंतकरणाने मोहन गावातून निघतो. वेळ वेळ कधीच सांगून येत नाही. मोहनच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं. वेळ असते तेव्हा आपल्या कुटुंबाला वेळ द्या. वेळ निघून गेल्यावर आपल्या गाठीशी काहीच उरत नाही. त्याच्या आईचे आणि बायकोचे त्याच्यावरील प्रेम एवढे होते की मृत्यूनंतरही मोहनला त्यांच्याबरोबर काही वेळ घालवता आला. आपली माणसं आपल्यापासून जरी लांब गेली तरी त्यांचा अंश हा काही काळ आपल्याबरोबर असतोच. आशा करतो की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली असेल. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आजची ही भयकथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच भयकथा पुढेही ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.